माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपले देशबांधव देशहितासाठी, समाजहितासाठी अशा अद्भुत गोष्टी करत आहेत. आणि जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकतो, तेव्हा आपल्याला एक नवी प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी काही दिवसांपूर्वीच घडलेल्या ॲथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. झारखंडच्या रांचीमध्ये राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स महासंघ स्पर्धा पार पडली. यात देशभरातील सुमारे 800 खेळाडूंनी भाग घेतला. या दरम्यान 4 वेगवेगळ्या स्पर्धा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडले गेले. गुरिंदर, वीरसिंग, विशाल टीके, तेजस्विनी शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी तर या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात खूप चर्चा होत आहे असा एक स्पर्धा प्रकार म्हणजे 100 मीटरची शर्यत. केवळ 2 दिवसांच्या आत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडला गेला. ज्या 2 खेळाडूंनी हा पराक्रम करून दाखवला आहे ते आहेत गुरिंदरबीर सिंग आणि अनिमेश कुजूर. मला वाटलं की यावेळच्या मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी बोलावं. अनिमेशजी नमस्कार. गुरिंदर वीर, तुम्हालाही नमस्कार. नमस्कार, सत श्री अकाल. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. अरे वाह, तुम्ही तर खूप मोठी कामगिरी केली आहे. तुमच्या जोडीनेही मोठा पराक्रम केला आहे. संगीतातली तर जुगलबंदी पाहिली होती, पण आव्हानांमध्येही जुगलबंदी होते की एकदा एकाने आव्हान द्यायचं, मग दुसऱ्याने ते आव्हान पेलायचं, मग तिसऱ्यांदा करायचं. तुमचा हा विषय खूपच रंजक ठरला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जो पराक्रम केला आहे तो त्यांना कळावा असं मला वाटतं. नमस्ते सर. माझे नाव अनिमेश कुजूर आहे. मी 200 मीटर आणि 4 बाय 100 मीटरचा राष्ट्रीय विक्रम धारक आहे आणि मी छत्तीसगडचा आहे सर. आणि सध्या मी ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ खेळात पदक मिळवलं आणि शेवटी ॲथलेटिक्स मी 2021 पासून सुरुवात केली, जेव्हा मी शाळेतून बाहेर पडलो. मी सैनिक शाळा अंबिकापूर मधून शिकलोय आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. आणि कोविडच्या काळात माझे आई वडील मला कधी कधी सांगायचे की तू बाहेर धावून किंवा खेळून ये. मग त्यानंतर कोविड काळाच्या शेवटी माझ्या फुटबॉलच्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन त्यात भाग घे. मी भाग घेतला आणि मला माहित नव्हतं की तिथून राष्ट्रीय स्तरासाठी निवड होणार आहे. माझी तिथून राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करतोय. आणि गुरिंदर वीरजींचं काय आहे? नमस्कार सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे आणि मी भारताच्या सर्वात वेगवान धावपटू आहे. नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम केला आहे आणि 10.1 सेकंदांच्या आत धावणारा मी पहिला भारतीय आहे. आणि मी प्रयत्न करतोय की मी धावपट्टीवर आणि गणवेशातही माझ्या देशाची सेवा करेन. माझे वडील आणि माझे आजोबा दोघेही खेळ खेळायचे. तर आपल्या भारतात एक पद्धत आहे की जेव्हा दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा एखादा सण येतो तेव्हा आपण आपल्या घराची साफसफाई करतो. तेव्हा मी माझ्या वडिलांचे चषक आणि पदकं साफ करायचो. मला ते खूप छान वाटायचं. मी खूप खुश व्हायचो. जेव्हा मी एखादा चषक साफ करायचो तेव्हा मी विचारायचो की हा चषक कुठे जिंकला, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची कहाणी सांगायचे की मी इथे खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला विजय मिळवून दिला. मग मी पण त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना म्हणायचो की मलाही तुमच्यासोबत घेऊन चला. मग ते मला घेऊन जाऊ लागले. जे त्यांनी त्यांच्या गेम मध्ये खेळात शिकले होते ते मला शिकवू लागले. त्यामुळे माझी आवड वाढू लागली. मी युसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडताना पाहिला. एक अशी गमतीशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही बघत होतो तर आईने तो बंद केला आणि म्हणाली की बाळा, आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर.
तर मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही बघू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर बघाल आणि म्हणाल की बघा तो गुरिंदर धावतोय. तर मला आता आनंद होतो जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना बघते. वा वा वा, फारच छान गोष्ट आहे तुमची तर. हो सर. मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. माझे वडील तेही व्हॉलीबॉल खेळायचे. घरच्या अडचणींमुळे त्यांनी आपला खेळ सोडला. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहून गेलं, ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. तर मी त्यांच्याशी बोलायचो. मग ऐकायचो की मिल्खा सिंग किती मेहनत करायचे. मी त्यांना म्हणायचो, "मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन." तर ते म्हणायचे, "स्वप्न असं पूर्ण होत नाही. त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते." मिल्खा सिंगना रक्ताच्या उलट्या होत असत. ते उन्हात धावत दिवस दिवस सराव करत असत. त्या गोष्टी मला प्रेरणा द्यायच्या. माझे वडील मला प्रेरणा द्यायचे की मी माझ्या देशासाठी धावावं, देशासाठी पदक आणावं, जिंकावं. आणि हेही होतं की जेव्हा मी 100 मीटर हा प्रकार निवडला, सगळे मला म्हणायचे की 100 मीटर करू नको. 100 मीटर हा भारतीयांचा खेळ नाहीये. भारतीयांचं शरीर 100 मीटरसाठी बनलेलंच नाहीये. तर मी आणि माझे वडील नेहमी म्हणायचो की गुरिंदर, आपण हे निवडलंय, आपण यातून मागे हटणार नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही, आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर ठेवला, तेव्हा मी त्या विश्वासाला माझ्या हिंमत बनवून पुढे जात राहिलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीय धावू शकतो. बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि फक्त 2 दिवसात तुम्ही दोघांनी 100 मीटर शर्यतीत धावण्याच्या 3 वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. आणि जसं गुरिंदरवीरजींनी सांगितलं की लोक म्हणतात की भारतीय लोकांचं शरीर तर या कामासाठी बनलेलंच नाही, इतकं अवघड असूनही तुम्ही हे काम केलं. तर हे मी दोघांकडूनही जाणून घेऊ इच्छितो आणि मन की बातचे श्रोतेही ऐकू इच्छितील की कशा प्रकारची जिद्द होती, काय विजय होता, काय विचार केला होता आणि कसं करत होता. हे किती अवघड असतं. जी सर, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप संघर्ष होता सर. खूप वेळा शंकाही आली की मी योग्य करतोय का? मी योग्य निवड केली आहे का? कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी-कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरत होतो, जेव्हा माझी कामगिरी नीट व्हायची नाही, काही दुखापत व्हायची, तेव्हा माझे घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला, एक वर्ष वाईट गेलं म्हणून आयुष्य फुकट जात नाही, स्वप्न बघायची सोडत नाहीत. माझ्या प्रशिक्षकाने देखील मला हेच शिकवलं की जर तू नाही करणार तर दुसरं कोणी करू शकणार नाही. तर असं जेव्हा आपला समाज, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला प्रोत्साहन देतात, तेव्हा आपली प्रेरणा कधीच कमी होत नाही. अनिमेशजी. सर. मला तर सगळे लोक म्हणायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं, तेव्हा मला म्हणायचे की बघ, हे नवीन क्षेत्र आहे, तुला जमेल की नाही? तर मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलोय तर करूनच दाखवणार. माझे वडीलही मला नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे की तू या क्षेत्रात उतरलायस तर कधी मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचंय, ते करायचंय, पण करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे जा आणि बघ, सगळ्या सोयी-सुविधा, सगळ्या गोष्टींसाठी आम्ही कुटुंब म्हणून पाठीशी आहोत. कौटुंबिक आधार, आर्थिक आधार सगळ्या गोष्टी आम्ही करू. तू फक्त मेहनत कर आणि भारताला दाखवून दे. की भारतीय सुद्धा धावू शकतात, कारण मला पण लोक म्हणायचे की भारतीयांची शरीर रचनाच अशी नाहीये की ते 10 किंवा 10.1 सेकंदांच्या आत धावू शकतील किंवा कोणी वेगाने धावू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलंय की भारतीय सुद्धा हे करू शकतात. असं काही अवघड नाहीये आमच्यासाठी. आम्ही पण सगळं काही करू शकतो. तर सर या सगळ्या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात आणि जसा जसा आम्ही सराव करतोय तशी आम्ही आमची वेळ अजून कमी करतोय. बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसते की भारतीय सुद्धा हे करू शकतात. आणि सर आम्ही आणखी कामगिरी करणार आहोत आणि आता आमची दोघांची निवड राष्ट्रकुल खेळांसाठी पण केली गेली आहे. तर तिथे होणाऱ्या स्पर्धांमध्ये आम्ही आणखी चांगली कामगिरी करू. अच्छा, बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांच्याही मनात असेल. मी ऐकलंय की तुम्ही दोघे चांगले मित्र पण आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडीन? आधी अनिमेश सांग. सर 10.18 सेकंदांच्या आधीचा विक्रम माझा होता आणि मग तो गुरिंदर भैयाने उपांत्य फेरीत 10.17 सेकंद वेळ नोंदवून मोडला. मी पुन्हा दुसऱ्या उपांत्य फेरीत 10.15 सेकंद वेळ नोंदवून तो मोडला. तर त्यावेळी जेव्हा माझी उपांत्य फेरी झाली तेव्हा आम्ही दोघेही खुश होतो की हो चला ठीक आहे, आज विक्रम मोडला गेला आणि तो आपण दोघांनी मोडला. कारण त्यावेळी स्पर्धेत एक चुरस असते. पण आम्ही दोघांनी आधीपासूनच ठरवून ठेवलं होतं. त्याआधी आम्ही सौदी अरेबियाला पण स्पर्धेसाठी गेलो होतो. तर तिथेही आम्ही एकाच खोलीत राहत होतो. तर आम्ही तिथेही असं म्हणायचो की धावणे या क्रीडा प्रकारात भारताला आघाडीवर न्यायचं आहे आणि ती गोष्ट आपल्या हातात आहे. आपण जे करू ते इतरांना प्रेरणा देईल. गुरिंदरवीर, तुम्ही काय सांगाल? आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण दोघे चांगलं धावणार
त्यामुळे सर कधीही एकमेकांना गरज लागली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं आता विक्रम नोंदवण्याआधी जेव्हा मी विक्रम केला, मग अनिमेशने केला. तर जेव्हा आम्ही सराव करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश तो ब्लॉक बरोबर आहे. तिथे जाऊन बस, तिथे शरीर मोकळं करून घे. आपण इथे सराव करू, इथे सराव चांगला होईल. तर एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केल्यावर दुसरा पण सुधारतो, आपण पण सुधारतो. त्यामुळे मैत्री पण हवी सर. पण जेव्हा आम्ही मैदानाबाहेर असतो, स्पर्धेबाहेर असतो, तेव्हा आम्ही मित्र असतो. पण जेव्हा आम्ही मैदानात उतरतो, तेव्हा एकमेकांचे स्पर्धक होतो. मग असं होतं की मी याच्यापेक्षा वेगाने धावणार, मी याच्यापेक्षा वेगाने धावणार. बघा, तुम्ही जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान उंचावण्यासाठी केली आहे. देशाला भविष्यात या स्थानी पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेने केली आहे. आणि मला वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचं पण आहे, एकमेकांना आव्हान पण द्यायचं आहे आणि मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदतही करायची आहे. हे अद्भुत काम केलंय तुम्ही लोकांनी. माझ्याकडून तुम्हाला तुमचं अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही देशाचं नावही उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, आपले आभार सर. खूप खूप धन्यवाद. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या देशाच्या बहुतेक भागांमध्ये खूप उष्णता वाढली आहे. कडक ऊन, उष्ण वारे अशा हवामानात स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडावेच लागले तर जरा सांभाळून बाहेर पडा. या बाबतीत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या सुद्धा मित्रांनो विसरू नका. आपल्याकडे उन्हाळ्याचा सामना करण्याचा उपाय अनेकदा स्वयंपाक घरातही सापडतो. तुम्हीही पाहिलं असेल, जसा जसा उन्हाळा वाढतो तशी घरातल्या स्वयंपाकाची चव बदलते. स्वयंपाकाचा प्रकार बदलतो. कुठे माठातलं पाणी वापरलं जातं, तर कुठे दही लावलं जातं, तर कुठे कच्च्या कैऱ्या उकडल्या जातात आणि मग वेगवेगळी देशी पेयम बनवली जातात. देशी पेयांशी तुम्हीही परिचित असाल. तुम्ही उत्तर भारतात गेलात तर अनेक ठिकाणी तुम्हाला आमपन्ना मिळेल. कच्च्या कैरीची चव आणि उन्हापासून आरामही. पंजाब हरियाणात गेला तर लस्सी मिळेल, मोठ्या ग्लासातली लस्सी. राजस्थान आणि गुजरातमध्ये ताक, जे जणू प्रत्येक जेवणाचं सोबती बनतं. आणि बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशातल्या सत्तूच्या सरबताचं तर काय विचारायचं. पोटही भरतं आणि ताकद देखील देतं. कोकण आणि गोव्यात कोकम सरबत, सोलकढी. दक्षिण भारतात पानकम, नीरमूर, संभारम आणि ओडिशामध्ये बेलपना. ती केवळ पेय नाहीत, तर भारताच्या वेगवेगळ्या भागांतील परंपरेचा एक भाग आहेत. आणि यात एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेची झलकही दिसते. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, यातल्या बहुतेक गोष्टी आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातल्या आहेत, आपल्या शेताशिवारातल्या आहेत. यांचं काही मोठं नाव नाही, पण पिढ्यानपिढ्यांचा अनुभव त्यात सामावलेला आहे. तुम्हीही उन्हाळ्यात देशी पेयांचा मनसोक्त आनंद घ्या. मित्रांनो, उन्हाळा सुरू होताच प्रत्येक घरात आणखी एका विषयावर चर्चा सुरू होते आणि ती म्हणजे आंबा. आंबा हा चर्चेचा विषय असतो. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्याबद्दल बोललं जात नाही. प्रत्येक भागाचा स्वतःचा आंबा, स्वतःची चव, स्वतःचा सुगंध. महाराष्ट्र आणि कोकणचा हापूस, अल्फान्सो, गुजरातचा केसर हा तर आमरसाचा प्राण आहे. उत्तर प्रदेशच्या दशेरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं पाहिलं तर लंगडा आंब्याची एक खास गोष्ट असते. तो पिकल्यावरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दालू, ज्याचा सुगंध दुरूनच ओळखता येतो. चौसा, मालदा, प्रत्येक नावाशी लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतातील तर बनगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओडिशा आणि आंध्र प्रदेशची सुवर्णरेखा. म्हणजे जागा बदलते,
आंब्याचं रूप, रंग आणि त्याची चवही बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावातून जागतिक बाजारपेठेपर्यंतही पोहोचत आहे. आज मन की बातच्या माध्यमातून मी आंबा उत्पादक शेतकरी बंधू भगिनीच्या मनापासून कौतुक करतो. तुम्ही देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी सामान्य शेतकरी नाही, तर खूप खास आहात. असेच पुढे जात राहा मित्रांनो. तसं तर उन्हाळ्याच्या या दिवसांत शाळांना सुट्ट्या असतात, पण मी अशा एका वर्गाबद्दल सांगेन जिथे तुम्हाला प्रवेश घ्यावासा वाटेल. मित्रांनो, अशा परिस्थितीची कल्पना करा. एक अशी शाळा जिथे मुलंही येतात, तरुणही आणि वृद्धही. जिथे कोणतेही शुल्क नाही, मोठी इमारत नाही, अगदी वर्गखोलीही नाही. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट आहे की मित्रांनो, तिथला वर्ग नदीत भरतो. ही काही कहाणी नाहीये, हा एक खरा प्रयत्न आहे. केरळच्या आलुवामध्ये साजीवला शेरीजी असाच एक जलतरण संघ चालवत आहेत. आतापर्यंत 15,000 हून अधिक लोक इथे पोहायला शिकले आहेत. साजीजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवले आहे. या प्रयत्नांमागे एक वेदनाही दडलेली आहे. काही वर्षांपूर्वी एका नौका अपघातात अनेक विद्यार्थ्यांचे प्राण गेले होते. त्या घटनेने साजीजींना आतून हादरवून टाकलं. त्यांनी विचार केला की मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचले असते. बस इथूनच त्यांनी या अभियानाला सुरुवात केली. मित्रांनो, साजी वलाशेरीजींचं आयुष्य आपल्याला एक खूप मोठी शिकवण देतं. सेवा करण्यासाठी खूप मोठ्या साधनांची गरज नसते. गरज असते ती एका योग्य हेतूची आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांची. यांच्या सहाय्याने हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला जाऊ शकतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या काही दिवसांत मला युरोपमधील नेदरलँडला जाण्याची संधी मिळाली. तिथे मी अनेक बैठकांमध्ये गेलो होतो. याच दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भारावून टाकलं. नेदरलँड्समध्ये आयोजित एका विशेष समारंभात चोळ काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत देण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. या ताम्रपटांबद्दल मला देश विदेशातून सतत संदेश मिळत आहेत. लोक आनंद व्यक्त करत आहेत, अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातील तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकताही आहे. म्हणून आज मी याच्याशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 लहान ताम्रपट आहेत. हे मुख्यत्वे राजा राजेंद्र चोळ प्रथम यांनी आपले वडील राजा चोळ यांचे एक वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहे. यामध्ये आनाईमंगलम गावातल्या एका बौद्ध विहाराला दान दिल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोळ वंशाच्या कामगिरीचेही वर्णन आढळतं. यावरून कळतं की चोळ साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. दक्षिण पूर्व आशियातील देशांसोबतच्या त्यांच्या संबंधांची माहितीही यामध्ये मिळते. चोळ साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आपले सरकार भारताच्या अशा अमूल्य वारशाच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्न करत आहे. अशाच प्रकारे ज्ञान भारतम नावाच्या अभियानामध्ये छत्तीसगडच्या मल्हारमध्ये सुद्धा एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशाच्या महर्षी बालार्जुन यांच्या शासनकाळाशी संबंधित मानले जात आहेत. तज्ञांच्या मते हे शिलालेख 6व्या-7व्या शतकातील आहेत. म्हणजे
1400 ते 1500 वर्षे जुने हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. यातून त्यावेळच्या शासन व्यवस्थेची, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, भारतात खगोल विज्ञानाबद्दल म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी बद्दल नेहमी एक विशेष आकर्षण आहे. आपल्या देशात आजही शतकानुशतके जुन्या वेधशाळा अस्तित्वात आहेत. इथे अद्भुत गणितीय शोध लागले आहेत. मग ते दिशादर्शन असो, पंचांग असो किंवा आपले सण उत्सव असोत, या सगळ्यांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी आहे. आपल्याकडे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीत कुतूहल जागवले आहे, त्यांना संशोधनासाठी प्रेरित केले आहे आणि आजच्या तरुणांमध्येही याबद्दल खूप उत्साह दिसतो. आजकाल तुम्हीही पाहत असाल, देशभरात ॲस्ट्रॉनॉमी क्लब्स वेगाने लोकप्रिय होत आहेत. मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते बागांपर्यंत त्यांचे उपक्रम दिसतात. मला बंगळूर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली. इथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेने ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्याचे अभियानही सुरू केले आहे. खगोल मंडल नावाच्या एका गटाने 30 तासांचा एक खूप नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री तारे पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो. ॲस्ट्रो केरला नावाची एक संस्था रात्रीचे निरीक्षण शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. इथे तरुण मित्र दुर्बीण बनवणे आणि ताऱ्यांचे नकाशे वापरणे शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गिरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत ज्योतिर्विद्या परिसंस्थेने अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रम आयोजित केले आहेत. ही खगोलशास्त्र क्षेत्रातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षण सुविधांसोबतच पुस्तक, ग्रंथालय आणि दुर्बीण ग्रंथालयाची सोय सुद्धा आहे. मला आयसेकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी जाळं आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राला एकमेकांशी जोडतं. मित्रांनो, आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं याची खूप गरज आहे. मी तरुणांना आग्रह करेन की त्यांनी एखाद्या खगोलशास्त्र मंडळामध्ये सहभागी व्हावं आणि या सुट्ट्यांमध्ये एखाद्या तारांगणालाही नक्की भेट द्यावी. मित्रांनो, मन की बात कार्यक्रम जे लोक टीव्हीवर पाहत आहेत त्यांना मी सांगेन, एक व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांत खूप चर्चेत होती. यात काही लोक खूप धीराने, खूप काळजीपूर्वक एका गंगा डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला जवळपास 13 तास लागले आणि अखेर तो डॉल्फिन वाचला. मित्रांनो, भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेची या सगळ्यात खूप मोठी भूमिका होती. ही घटना उत्तर प्रदेश मधली आहे. तिथे एक गंगा डॉल्फिन कालव्यात अडकला होता. अशा वेळी नमामि गंगे अभियानांतर्गत बनवलेली ही रुग्णवाहिका त्याच्यासाठी आशेचा किरण बनून पोहोचली. मग खूप काळजीपूर्वक त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याची तपासणी करण्यात आली, त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडून देण्यात आलं. तसं बघायला गेलं तर एक जीव तो पुन्हा आपल्या घरी परत आला. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. याला एका चालत्या फिरत्या रुग्णालयासारखं तयार करण्यात आलं आहे.
यात डॉल्फिनला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे, ऑक्सिजनची सुविधा आहे, विशेष स्ट्रेचर आहे, बचावाची उपकरणं आहेत. म्हणजे जर एखादा डॉल्फिन जखमी होऊन कालव्यात अडकला किंवा नदीपासून लांब गेला तर लगेच त्याला मदत करता येते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगेतल्या डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण फक्त एक प्रजाती नाही वाचवत, तर आपण गंगेची जैवविविधता वाचवतो, नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य ठेवा सुद्धा जपतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या नदी, तलावाशी, विहिरीच्या पाण्याशी संबंधित आठवणी नक्कीच असतील. कोणाला तलावात पोहलेलं आठवत असेल, कोणाला मित्रांसोबत तलावाच्या काठावर खेळलेलं, कोणाला त्या मातीचा सुगंध आठवत असेल. बालपणीच्या अशा आठवणी आयुष्यभर मनात घर करून राहतात. मित्रांनो, अशाच आठवणी जपण्याची एक प्रेरक कथा उत्तर प्रदेशच्या बस्ती नावाच्या जिल्ह्यातील आहे. बस्तीचे आकाश गुप्ता आपल्या गावातल्या मनोरमा नदी पाहून खूप दुःखी व्हायचे. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जल जीवन असलेली पाहिली होती, काळाच्या ओघात त्या नदीत प्लास्टिक लागलं होतं, घाण वाढत चालली होती. श्रीमान आकाश यांनी ठरवलं की तक्रार नाही करायची, एक नवी सुरुवात करायची. तक्रार नाही, सुरुवात हाच मंत्र बनला. त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेतलं. फक्त जाळं होतं, फावडं होतं, टोपली होती आणि सर्वात मोठी ताकद होती काहीतरी बदलण्याचा संकल्प. हे तरुण नदीत उतरायचे, जलपर्णीही काढत होते, प्लास्टिक आणि कचरा बाहेर आणत होते. अनेकदा एका दिवसात 50 ते 60 किलो पर्यंत कचरा नदीतून काढला गेला. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. आजूबाजूच्या लोकांचे लक्षही या कामाकडे वेधले गेले. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली. मित्रांनो, अशी अशी एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातही पाहायला मिळते. गोव्याचे बालकृष्ण अय्याजी एक निवृत्त शिक्षक आहेत, पण समाजासाठी काम करण्याचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. त्यांना मड्डी तोला परिसरात पाण्याची समस्या खूप अस्वस्थ करत होती. त्यांनीही त्यावर उपाय म्हणून काम सुरू केले. की बालकृष्णजींनी पाईपलाईन टाकण्याच्या कामात मदत केली, महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचले. ज्या कुटुंबांना पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत होता, त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक खूप चांगला अनुभव आला. ते मन की बातशी देखील संबंधित आहे. त्यामुळे आज मी त्याची चर्चा तुमच्याशी करू इच्छितो. तामिळनाडूच्या नागरकोइलमध्ये माझी एका शिक्षिकेशी भेट झाली. सुमारे 3 दशकांपूर्वीही मी त्यांना भेटलो होतो. मी बोलतोय गिरिजा अम्माजींबद्दल. या भेटी दरम्यान काही तरुण विद्यार्थी त्यांच्या सोबत होते. मित्रांनो, गिरिजा अम्माजी सुमारे 15 शाळा चालवतात. यामध्ये चेन्नईचे जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय आघाडीवर आहे. त्यांची देशभक्तीची भावना सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी मन की बात मधून प्रेरणा घेऊन देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना सांगितलं की त्यांनी वीर जवानांसाठी दररोज 1 रुपया द्यावा. म्हणजे एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या छोट्या योगदानाने सुमारे 40 लाख रुपये गोळा झाले. गिरिजा अम्माजींनी या संपूर्ण रकमेचा धनादेश माझ्याकडे सोपवला. त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की भारत मातेप्रती त्यांचं समर्पण किती मोठं आहे.
गेल्या वर्षीच चेन्नईच्या पहिल्या हिंदू विद्यालयाने आपली 50 वर्षे पूर्ण केली आहेत. देशाचे शिक्षण आणि सांस्कृतिक गौरव पुढे नेण्यात या शाळांच्या जाळ्याची भूमिका खूप प्रशंसनीय आहे. मी याच्याशी संबंधित सर्व लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्या विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करतो ज्यांनी आपल्या वीर सैनिकांसाठी योगदान दिले. मित्रांनो, भारताच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात काही ना काही असे घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देते. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतो तेव्हा हा विश्वास आणखी दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या शक्तीने पुढे जात आहे. आपल्या आजूबाजूचे असे प्रयत्न नक्की पहा, असे मी तुम्हाला आग्रहाने सांगेन. जे लोक समाजासाठी चांगले काम करत आहेत त्यांना ओळखा, त्यांचे कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य झाल्यास स्वतःही एखाद्या चांगल्या कामाशी जोडून घ्या. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये आणखी काही प्रेरक कथांसह मी पुन्हा तुमच्याशी संवाद साधेन. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.